बुटीबोरीत सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या समर्थनात निवेदन. सोनम वांगचुक यांच्या समर्थनात व नीट पेपर लीक प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेण्यात यावा यासाठी बुटीबोरीमधील आदिवासी अधिकारी राष्ट्रीय मंच, रमेश आडे, कैलास मडावी, विश्वशांती सामाजिक न्याय संस्था बुटीबोरी उमेश दखणे, आई बहुउद्देशीय सामाजिक संस्था बुटीबोरी संजय भूमकर, महाराष्ट्र युवा शासन पार्टी प्राध्यापक आनंद मेश्राम, कर्मयोगी फाउंडेशन बुटीबोरी पंकज ठाकरे, राष्ट्रीय ओबीसी समाज संघटना बुटीबोरी शरद ठाकरे, पीपल पॅथर बुटीबोरी डॉक्टर भीमराव मस्के, यूथ फॉर सामाजिक संघटना बुटीबोरी महेंद्र पाटील, बामसेब बुटीबोरी पुष्पांजली भगत, भीम आर्मी बुटीबोरी नंदेश वाघमारे, संत रविदास संस्था टाकळघाट, शंकरराव भागवतकर, भीम पॅन्थर बुटीबोरी, सुमित कांबळे, मानवता सेवा संघ बुटीबोरी, कुशाल कोरेकर, सुनील विश्वकर्मा, कोयमतूर गौंड, वाणा महासभा, पंजाबराव पुरके, राजेंद्र भालेराव, कमलाकर अवचट, मंगेश वनारसे, अरविंद नारायणे, अनिल पाटील, सर्व सामाजिक कार्यकर्ता व पदाधिकारी सामाजिक संघटना यांच्या वतीने माननीय राष्ट्रपती भारत सरकार व माननीय पंतप्रधान मोदीजी भारत सरकार यांना माननीय पोलीस स्टेशन बुटीबोरी यांच्या मार्फत निवेदन पत्र देण्यात आलं. या प्रसंगी बुटीबोरीमधील सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला न्याय, समता, स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. शिक्षण हा केवळ अभ्यासाचा विषय नसून देशाच्या भविष्याचा पाया आहे. नीट पेपर लीक सारख्या घटनेमुळे लाखो विद्यार्थ्यांचा भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना न्याय हक्कासाठी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याकरिता नीट पेपर लीक प्रकरणात निपक्ष चौकशी करण्याबाबत सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं. देशातील विद्यार्थ्यांना आवाज दडपण्याऐवजी तो ऐकला जावा हीच खरी लोकशाही. अन्यायाविरुद्ध उभे राहणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे या निवेदनाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सिटी इंडिया न्यूजसाठी शरद कबाडे, बुटीबोरी. बुटीबोरीतील तमाम सामाजिक कार्यकर्ते संघटनांच्या वतीने त्याला पोलीस स्टेशन PI साहेबाला एक निवेदन देण्यात आलं. गेल्या 20 दिवसापासून म्हणजे 28 जूनपासून या देशातील सुप्रसिद्ध समाजसेवक, एक उत्कृष्ट इंजिनियर, एक पुरस्कारप्राप्त झालेले सोनम वांगचुक सर यांनी या देशामध्ये घडत असलेला विद्यार्थ्यावर होत असलेला अन्याय हा एकमेव विषय घेऊन ते उपोषणाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. सोनम वांगचुक गेल्या 28 जूनपासून आमरण उपोषणाला बसले असतानाही इथल्या भारत सरकारने त्याकडे अत्यंत दुर्लक्ष केलं, डोळेझाक केली की ते उपोषण म्हणजे त्यांना असं काहीही त्याला महत्त्व वाटलेलं नाही. ते त्यांना लोकशाही मार्गाने आहे असंही वाटलं नाही. तर बाब अशी होती की गेल्या 20 दिवसांमध्ये या सरकारला जेव्हा कुठलाही माणूस न्याय मागत असेल आणि ते न्याय मागण्यासाठी कुठलाही त्याला प्रतिनिधी त्याला भेटत नसेल, त्याची दखल घेत नसेल, तर हे फार मोठं दुःखद आणि आश्चर्य लोकशाहीला हे अत्यंत विघातक असं कृत्य आहे असं आम्ही समजतो आहे. आणि गेल्या 2 दिवसापूर्वी अचानकपणे कुठलं सरकार त्यांना न भेटताही, कुठलेही प्रतिनिधी न पाठवतानाही त्यांना अत्यंत काय क्रूर पद्धतीनं म्हणता येईल की त्यांना एका झोळीमध्ये जसे प्रेत उचलतात अशा पद्धतीनं पांढऱ्या वस्त्रामध्ये त्यांना सोबत उचलले. सगळ्यांना फार मोठं बंदोबस्त पोलिसाच्या याच्यामध्ये त्यांनी असा वेगळं रूप घेऊन आले की आम्ही पोलीस नाही तर आम्ही डॉक्टर आहोत आणि यांची चौकशी करण्यासाठी, यांना तब्येतीची देखभाल करण्यासाठी आम्ही आले आहोत अशा पद्धतीनं गुमराह करून त्यांनी हा खेळ घेतला. आणि त्या पद्धतीनं त्यांनी अत्यंत बळजबरीने त्यांना आपल्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. आश्चर्य असं वाटते आहे आम्हाला की जो माणूस इतक्या अहिंसक पद्धतीनं शांततेनं कुठल्याही घोषणाबाजीही न देता तो आंदोलन करतो आणि त्याला सरकार जर लक्ष देत नसेल, डोळझाक करत असेल, दखल घेत नसेल, तर प्रश्न असा निर्माण झाला होतो की आम्ही कोणत्या मार्गाने जायला पाहिजे. म्हणजे कोणत्या मार्गाने गेल्यानंतर सरकार आमच्याकडे लक्ष देईल किंवा दखल घेईल किंवा आमच्या मागण्याकडे पाहिजे
त्यांना काहीच वाटत नाही. जेव्हा 21 विद्यार्थी मरतात, आता हे तर 21 झालेत, पण गेल्या 2014 पासून तर आजपर्यंत 12 वर्षामध्ये जवळपास 150 घटना अशा घडल्या आहेत की पेपर लीक होऊन पेपर फुटलेत. मग तो MPSCचा असो, पोलिसांचा असो, भरतीचा असो, की कुठलाही असो, असे अनेक जे घटना झाल्या. तर ह्या जवळपास 150 घटना झाल्या, तरीही सरकार दुर्लक्ष करत नाही. परंतु हे जे घटना आता जी झाली की 20-22 लाख विद्यार्थी एका नीटच्या परीक्षेला बसतात, जे भविष्यातले डॉक्टर होणारे असतात आणि या भविष्यातल्या डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्याकडे पेपर लीक होतो. आणि लीकमध्ये मला माहितीच पडलं असेल सगळ्या लोकांना की लीक होणं म्हणजे काय, की जे कोणी पैसे देऊन करोडो रुपयामध्ये तो पेपर विकतो आणि ते लोक करोडो रुपयात पेपर घेतात आणि ते फार मोठ्या मेरिटमध्ये येतात. आणि सामान्य माणसं, जो गरीब विद्यार्थी असतो, तो मात्र अभ्यासच करतो आणि हे यांना डायरेक्ट आणि हे मेरिटमध्ये येतात. प्रश्न असा पडतो की हे मेरिटमध्ये आलेले खूप विद्वान आहेत का, खूप हुशार आहेत का? तर ते हुशार नसतातच, कारण की हे लीकमुळे जाहीर झालं आहे की हे काही फार मोठे हुशार नसतात. आणि ते कोणत्या ज्यांच्याकडे पैसे आहेत, जे श्रीमंत आहेत, अवाढव्य संपत्ती आहे, वाममार्गाने मिळवली संपत्ती आहेत, असेच लोक जे मुलं हे डॉक्टरच्या पुढे दिसत आहेत. आणि सामान्य झोपडपट्टीतला माणूस किती हुशार असला तरी मात्र त्याला डॉक्टर होता येत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की आम्ही सदनशीर मार्गाने जातो तेव्हा आम्हाला न्याय मिळत नाही, आणि जेव्हा जी मंडळी रस्त्यावर येऊन जाळपोळ करते, हिंसा करते, त्याला मात्र न्याय मिळताना दिसतो आहे, असं होते आहे. ही ज्यांचा विश्वास संविधानावर आहे, ज्यांचा विश्वास भारतीय राज्यघटनेवर आहे, नियमावर आहे, कायद्यावर आहे, ती मात्र आता कायदा घेत नाही आणि घेणार नाही. कारण की आम्ही शांततेनं हा न्याय आम्ही मागणार आहोत आणि एक दिवस निश्चितच न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर आम्ही त्यांना किंवा ही जनताच त्यांना न्यायासाठी प्रवृत्त करेल किंवा त्या पदावर जे आहे त्यांना खाली उतरवून राहणार नाही, असं मला वाटते. आणि थांबतो.